हॅलो गाईज. तर आज आहे रविवार आणि आज मी विचार केला की आपण मटण बनवूया आणि मटण बनवता बनवता शूट पण करूया. तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला मी बनवते तशी मटण रेसिपी. तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. तो गाईज मी ते कांदा आणि थोडंसं खोबरं कट करून घेतलेलं आहे आणि आपण आता ह्याला कढईमध्ये भाजून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तेल. खूप जास्त पण नाही टाकायचं आहे कारण आपण परत मटनमध्ये फोडणी देताना तेलच वापरणार आहोत. तरी माझं पण थोडं जास्त पडलं. ओके, तर आता आपण त्याच्यात टाकू कांदा सगळ्यात पहिले. आणि कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत, रेडिश ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा. सो गाईज, मटन किंवा नॉनव्हेज बनवताना आपण नेहमी ना सगळ्या गोष्टीचा बॅलन्स करून ऑइल टाकायचं त्याच्यामध्ये. जसं की आता आपण मसाल्यामध्ये म्हणजे आता आपण जो हा मसाला बनवतो आहे त्याच्यामध्ये आपण थोडं सपोज आपल्याकडून जास्त ऑइल पडलं तर फोडणी देताना मटनला त्याच्यामध्ये कमी ऑइल पडलं पाहिजे. नाहीतर मग काय होतं की आपल्याला वाटतं फोडणी देताना एवढंसंच तेल का, आपण अजून तेल टाकूया त्याच्यामध्ये, आता कट कसा येणार वगैरे. तर तसं नाही होत. पर्सनली माझं असं मत आहे. आपण जेव्हा मसाला जास्त तेल टाकतो त्यावेळेस आपण फोडणी देताना पण जास्त तेल टाकलं तर ते खूपच तेलकट होऊन जातं. म्हणजे लिटरली कधी कधी मी असं काही काही लोकांचं बघितलेलं आहे की मसाला कमी त्याच्यामध्ये तेलच जास्त आहे असं वाटतं. तर नेहमी मसाला करताना थोडं विचार करून बॅलन्स करून तेल टाका. आणि तुम्ही बघू शकता आता कांदा आपला ब्राउनिश झालेला आहे. आपण काय करतो त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकूया. मी युजली कधी कधी असं पण करते की आता आपण सगळं कांदा टोमॅटो एकत्र भाजून घेतला ना की मसाल्यामध्ये मग मी परत कांदा टोमॅटो फोडणी नाही देत बसत त्याला. मी डायरेक्ट मसाला डायरेक्ट तेलामध्ये टाकून देते. त्याच्यामध्ये मटन चिकन जे काय असेल ते टाकून देते आणि कुकरला शिटी लावते. एवढंच. म्हणजे झटपट जेव्हा खूप फास्ट घाई असेल तर तेव्हा आपण ती पण ट्रिक वापरू शकतो आणि खरंच खूप टेस्टी बनते तसं पण केलं तरी. म्हणजे काय डिफरन्स वाटत नाही एवढा चवमध्ये. पण काय काय लोकांना कधी कधी नाही आवडत की त्यांना काय काय लोकांना लाईक फोडणीमध्ये टोमॅटो वगैरे हवाच असतो. म्हणजे प्रत्येकाची अलग अलग पद्धत असते. तर मला असं वाटतं की इथे टोमॅटो थोडा कमी पडलेला आहे मसाल्यामध्ये म्हणून मी कट करून थोडा अजून टोमॅटो टाकते आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे टोमॅटो थोडा अजून टाकलेला आहे ह्याच्या मसाल्यामध्ये. काही काही लोक मटन किंवा चिकन म्हणजे काही पण बनवताना दहीचा इस्तेमाल करतात. तर जेव्हा आपण दहीचा इस्तेमाल करतो, जर भरपूर दही टाकलं असेल आपण तर टोमॅटो खूप थोडा यूज करा. जस्ट नावाला, नाही तर सगळी तुमची ग्रेव्ही ती गोड गोड होऊन जाणार आणि मग ते मजा राहणार नाही खायला. आणि जर तुम्ही थोडंसं दही टाकलं असेल नावापुरतं तर तुम्ही टोमॅटो थोडा कमी टाका. आणि दही जर नसेलच टाकलं तर ॲज युजल तुम्ही नेहमी जेवढं टोमॅटो वापरता तुमच्या जेवणामध्ये तेवढं तुम्ही वापरू शकता. तर टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये पूर्ण जोपर्यंत मेल्ट होत नाही ना तोपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा. आणि मोस्टली मसाला वगैरे बनवताना ना त्याच्यामध्ये खडे मसाले डायरेक्ट टाकू नका. जसं बघा मी इथे खडे मसाले अलग काढून घेतलेले आहेत. तसं तुम्ही डायरेक्ट खडे मसाले मिक्सरमध्ये नका टाकू. कारण पर्सनली मला असं वाटतं की जेव्हा आपण डायरेक्ट खडे मसाले मिक्सरमध्ये टाकतो ना त्या टाईमला खडे मसाल्याची पूर्ण म्हणजे पेस्ट होऊन जाते. राईट. तर पेस्ट झाल्यामुळे मसाल्याला चरखा मारतो. ती मसाल्याची जो स्मेल असतो किंवा जी टेस्ट असते ती येत नाही. पण एक तिखट चरखा मारणारी जिभेवरती टेस्ट येते मसाल्याला. त्यामुळे काय होतं की आपण खाताना आपल्याला तिखट जाम लागतं. म्हणजे फर्स्ट तुम्ही घास टाकला नाही की तुम्हाला एवढं तिखट नाही जाणवणार. पण त्याचं थोड्या वेळानंतर म्हणजे खूप चरखा मारतो तुम्हाला की गोड खाऊन पण ते तिखट जिभेवरचं जात नाही. तर मोस्टली जेव्हा आपण तेलामध्ये खडे मसाले टाकतो ना तेव्हा ते चरखा मारणारी टेस्ट एवढी जास्त येत नाही. आणि सेकंड टिप मला तुम्हाला असं सांगू वाटते की जेव्हा आपण मटनच्या तेलामध्ये जेव्हा आपण मसाले टाकतो जसं की मटन मसाला असेल, गरम मसाला असेल वगैरे, त्या टाईमला पण हे तुम्ही लक्षात घेऊन त्याच्यामध्ये मसाले टाका की आपण खडे मसाले म्हणजे असेवाले जे खडे मसाले पण टाकतो ते आपण किती यूज केलेले आहेत. जर तुम्ही जास्त खडे मसाले यूज केले असतील तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये तुमच्या तर तुम्ही गरम मसाला आणि म्हणजे बाकीचे मसाले जे तुम्ही तेलात टाकता ते तुम्ही जास्त नका टाकू. चिकन मसाला असेल किंवा मटन मसाला असेल, बिर्याणी मसाला काही पण जे तुम्ही यूज करता ते तुम्ही जास्त नका टाकू. नाहीतर ते तिखट आणि प्लस हे तिखट हे खूपच स्पायसी होऊन जातं. तर अशा म्हणजे छोट्या छोट्या टिप्स असतात किचनच्या त्या तुम्ही लक्षात घेऊन टाकलं तर तुमची रेसिपी बॅलन्स आणि छान खाण्यालायक होऊ शकते. तसं तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये टोमॅटो चांगला गळालेला आहे. ओके.
तर मी काय करते आता की हा कांदा टमॅटोचं जे झालं आपण बनवलेलं आहे ते मी बाजूला काढून घेते आणि खोबरं भाजून घेते. आता खोबरं भाजताना सुद्धा आपण काय लक्षात ठेवणार आहे की खोबरं खूप जास्त काळं नाही होऊ द्यायचं की त्याची चवच जाईल, पण ब्राउनिश काळं, थोडंसं ब्लॅकिश असं एवढ्यापर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. ठीक आहे. जर खूपच काळं झालं ना की त्याची म्हणजे ग्रेव्ही पण काळी होते, पण आपल्याला आवडती काही काही लोकांना, पण स्पेशली मला जास्त नाही आवडत. आणि म्हणजे मी तुम्हाला दाखवतेच की आता मी कशी भाजेल, मी तुम्हाला सांगेल. ओके, तर मी आता हे काढून घेते. सो गाईस, तुम्ही बघू शकता इथे मी खोबरं किती प्रमाणात भाजून घेतलेलं आहे आणि इतकं खोबरं इनफ आहे तुमच्या मसाल्याला चांगली चव आणण्यासाठी. तर मी आता हे खोबरं काढून घेते मिक्सरमध्ये. तुम्ही बघू शकता मी खूप काळं खोबरं केलेलं नाही आहे आणि खूप फिकं पण त्याला ठेवलेलं नाही आहे, मी बरोबर त्याला ब्राउनिश करून घेतलेला आहे. ओके, तर आता आपण ह्याचा मसाला करून घेऊया. सो गाईस, सगळा मसाला भाजून घेतलेला तो मी आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया थोडासा लसूण. ओके, आणि 3 मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत मी आल्याचे आणि सोबत आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर. ओके, तर आता आपण ह्याची छान पेस्ट करून घेऊया. सो गाईस, तुम्ही आता बघू शकता आपण मसाला कसा बारीक पेस्ट करून घेतलेला आहे. तर आपण आता फोडणी देऊया मटनची. ओके, तर फोडणीला आता मी एक्स्ट्राचा काही कांदा वगैरे घालणार नाही, डायरेक्ट खडा मसाला थोडंसं टाकून पेस्ट ह्याच्यामध्ये ओतून देणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेल. सो गाईस, तुम्ही बघू शकता मी तेलामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत. सो गाईस, तुम्ही बघू शकता की मी मसाला ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकलेला आहे आणि आपण ह्याला छान कलर ह्याचा चेंज होईपर्यंत आणि मेन म्हणजे तेल सुटूपर्यंत ह्याला आपण छान भाजून घ्यायचं आहे. तेल तिथून बाजूने थोडं सुटतं, तुम्हाला दिसत असेल, पण अजून त्याचा कलर एवढा चेंज नाही झालेला. तुम्हाला फोनमध्ये कॅप्चर होतं का नाही मला समजत नाही आहे. ओके, सो मोस्टली 5-7 मिनटात हा मसाला छान भाजून शेकून होतो. जेवढा वेळ आपण मसाला भाजतो तेवढा वेळ तेवढी मटनची ग्रेव्हीची चव आपल्याला अजून छान येते. सो मसाला भाजताना जास्त घाई करायची नाही आणि गॅस पूर्ण फुल ठेवायचा नाही, थोडं मीडियम किंवा मीडियमपेक्षा थोडासा जास्त ठेवायचा, फुल गॅस नाही ठेवायचा, नाही तर मसाला करपतो खालून, घाई नाही. सो गाईज, मसाला चांगला भाजलेला आहे आपला. तर मी काय करते की थोडीशी घरची चटणी, स्पून माझा छोटा आहे म्हणून मी 2 ते 3 स्पून वगैरे टाकते, 3.5. आणि दुसरे काही मसाले मी जास्त ॲड नाही केलेले, तर थोडासा माझ्याकडे मटन मसाला शिल्लक होता, पण तो ॲड करूया. जस्ट छोटे 2 स्पून टाकलेत मी. ओके, आणि ह्याला मस्त फ्राय करून घ्यायचा, चांगलं मिक्स होऊ द्यायचं त्याला मसाल्यामध्ये. आणि जस्ट मसाला खूप ड्राय झाला आहे आपला, आपण थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये पोर करून मसाला छान शिजू देऊया. मसाला टाकल्यानंतर पण आपण जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही आणि मसाला छान कुक होत नाही तोपर्यंत मटण त्याच्यात नाही टाकायचं. घाई अजिबात करायची नाही मित्रांनो, कारण जर घाई केली तर मसाला पूर्ण शिजत नाही, मटणच्या पीसमध्ये मसाल्याचा अर्क उतरत नाही आणि टेस्ट येत नाही. तर सो गाईस, तुम्ही बघू शकता मी आता मटण टाकलेलं आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये आणि ह्याला पण मी छान तरसवू देते. मी बघू शकता ह्याच्यामध्ये किती मस्त दिसतंय, माझ्या तोंडाला आता पाणी सुटतंय. ह्याला छान ह्याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायचं आणि मग थोडं कोमट पाणी करून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. ओके, सो गाईज, हा आहे आपला फायनल लुक डिशचा. तुम्ही बघू शकता इथे मटनची ग्रेव्ही किती छान दिसत आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा.